ममता बॅनर्जीचा पक्ष हा बंगालमधल्या निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यानंतर फुटला तुटला, त्याचे तुकडे तुकडे झाले, तुकडे तुकडे नाही, 2 तुकडे झाले आणि ते भाजपबरोबर गेले. टेक्निकली ते त्रिपुरातल्या एका पक्षात गेले असले तरी ते भाजपबरोबर गेले. तुम्हाला देशामध्ये जर लोकांशी तुम्ही बोललात तर असं लक्षात येईल की ममतानी काय अन्याय केला, अत्याचार केला, दादागिरी केली, दडपशाही केली, हुकुमशाही केली, हे सगळं जरी लोकांसमोर आता येत असलं आणि टी व्ही चॅनलवाले कसे त्यांचे खासदार जे काय त्यांच्याकडे उरले ते अंडी टमॅटो मारतायत लोक त्यांना, याच्याबद्दल बोलत असले तरी देखील मला तिच्याबद्दल लोकांमध्ये देशामध्ये मी अगदी भारतीय जनता पक्षाचे मतदार असले तरी देखील त्यांना सहानुभूती वाटते. सहानुभूती की इतकं व्हायला नको होतं. म्हणजे निवडून आलेले खासदारी फुटले, आमदार फुटले, म्हणजे ठीक आहे विरोधी पक्ष म्हणून पण तिचं अस्तित्व गेलं. पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये ती आणि केजरीवाल होते, त्याच्यातूनही ती याच्यामुळे बाहेर पडली कारण बंगालमध्ये काही तिचं उरलं नाही. आणि असं तिच्या संदर्भामध्ये वैयक्तिक ती एक या देशातल्या झुंजार रणरागणी वगैरे शब्द फार चीप करून टाकले शिवसेनेवाल्यांनी आता, पण अशी ती होती आणि ती एकटी या अपोजिशनमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग अपोजिशन लीडर होते. बाकी सगळे अधूनमधून हातमिळवणी करत होते सत्तारूढ पक्षाशी, ती करत नव्हती. त्यामुळे तडजोड न करणारी अशी ती कर्मठ अशी बाई म्हणून तिच्याबद्दल सहानुभूती वाढत होते. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये या उद्धवचे खासदार फुटले, आता आमदार फुटत आहेत आणि शेवटी तर जवळजवळ अशी स्थिती येणार आहे. मी संजयला बोललो की मी म्हटलं शेवटी तू आणि हा तुमचा अनिल देसाई आणि इकडे नार्वेकर, आदित्य, असे एक 6-7 माणसं मला दिसत आहे की तुम्ही उद्धवबरोबर राहाल, बाकी सगळे जाणार. आणि तुला माहीत नसेल तर मला माहिती आहे कोण कोण जाणार आणि तुलाही माहिती आहे. त्याने कल्पना आलेली आहे आपल्यापैकी कोण कोण जाणार आहेत ते. आणि असं तर होतंच आहे की ते रात्री बाजूला असतात आणि सकाळी उठून जातात, आहे ना. तर त्यामुळे पण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सहानुभूती दिसते का हो? विचार करा आणि सांगा मला. तुमच्या मनात आहे का विचार? जाऊ द्या जगाचं, जाऊ द्या जगाचं कशाला. सहानुभूती वाटते तुम्हाला उद्धवबद्दल? अरे अरे काय सगळे त्याला सोडून चाललेत. उलट असं वाटतं की ही डिझर्व्ज इट. ज्या पद्धतीने, ज्या उन्मत्तपणाने तो वागला, ज्या पद्धतीने त्यांनी पक्षाच्या लोकांचे अपमान केले, मनमानी केली, सगळं आपलं मी आणि माझं कुटुंब, मी आणि माझं कुटुंब, जे काही खाल्लं प्यायलं ते सुद्धा सगळं स्वतःच हडपलं, लोकांना वेठीला धरलं. यांनी त्या अनिल देशमुख जेलमध्ये गेला त्यावेळेला त्यांनी आरोप केला होता त्याच्यावर की ते 100 कोटी जमा करायला त्यांनी वाझेला सांगितलं, हो की. तर यांनी त्याच्या मंत्र्यांना काय कोटे सांगितले होते आणि ते वसूल केले याचे तपशील मी पण देऊ शकतो, कारण मला पण माहिती आहे ते. कारण यांनी ज्यांना सांगितलं ते माझे मित्र आहेत. त्यामुळे हा कशा खंडण्या वसूल करत होता आपल्या लोकांकडून आणि बदल्यामध्ये आता तो स्वतः म्हणतो 50 कोटी 50 कोटी 50 कोटी. संजयला मी फोनवर त्याच्याशी गप्पा मारतो, तो माझा मित्र, वैयक्तिक पातळीवर आमचं काही कुठे काही व्यत्यय नाही एकमेकाशी. त्याला मी म्हटलं लेखा तुला लाज नाही वाटत की यांनी 50 कोटी अगदी फुट्टाणापासून बोलतोयस तू, ते जर त्यांनी आणले असं तुझा आरोप असेल तर ते तुझा उद्धव मुख्यमंत्री असतानाच आणले, म्हणजे उद्धवच्या संमतीने, सहमतीने, भागीदारीने ते आणले, हा त्याचा एक जो अर्थ निघतो तुझे लक्षात येत नाही का? आता त्याच्यावर त्याचं उत्तर असं होतं की जे उत्तर मी जर त्याला राम मंदिराच्या संदर्भात दिलं, तो म्हणाला खालच्या लेवलवर कुठे काय चालतं ते थोडंच मुख्यमंत्र्याला माहिती असतं, ते त्यांच्या खात्यात काय करतायत ह्याच्यावर मुख्यमंत्री काय 24 तास असं हे ठेवून बसलेला असतो का? हेच विधान संजयला मी सांगू शकतो की राम मंदिरामध्ये चंपकराय काय खाली तिथे रोजच्या नोटा गिनतीमध्ये बसवत होता का किंवा हे करत होता का? की त्याला तुम्ही जबाबदार धरता, त्याचा राजीनामा मागून थांबत नाही, तुम्ही त्याला नेमणाऱ्या मोदी शहांचा पण राजीनामा मागताय. बरं,
पण उद्धवबद्दल सहानुभूती नाही. मला आणखीन एक फॅक्टर दुर्दैवाने असा दिसतोय की पूर्वी राजला कधी सहानुभूतीची अशी गरज नव्हती, पण त्याची एक क्रेज होती, त्याच्याबद्दल कौतुक होतं. आणि हा आमचा महाराष्ट्रातल्या लोकांच्या एखाद्या इश्यूवरल्या विरोधाचा आवाज आहे, प्रतिनिधित्व करतो तो आपल्या विरोधाचं, असं लोक मानत होते. आता ज्या विचलित पद्धतीने किंवा वारंवार बदलत्या भूमिकांमुळे राज ठाकरे हा क्रेज तर खूप कमी झाली, खूपच कमी झाली. आता ती पहिली क्रेज उरली नाही, हे कबूल करायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की लोकांचा आवाज हा विषय जो होता ना, तो केवळ एक्सवर पोस्ट टाकून होत नाही. तसे टाकणारे तर माझ्याकडे आता काही लेखक आहेत, फेसबुकवर दिवसाला 3 ते 4 त्यांच्या पोस्ट असतात, अगदी जहरील्या पोस्ट असतात, सोशल मीडियामध्येही असतात. पण आत्ता राज ठाकरे, मला वाईट वाटलं, एका फार मोठ्या संपादकाने मला सांगितलं की मी म्हटलं की मला राज आवडतो. म्हणजे राज व्यक्तिशः आवडणं हा वेगळा भाग आहे, पण राजकीयदृष्ट्या त्याचं मूल्यमापन करून जर तू विचार केलास अनिल, तर तुझ्या लक्षात येईल की आत्ता महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे हा अंजली दमानिया झालेला आहे, उद्धव ठाकरेसुद्धा नाही. तू काय परवा कुठेतरी म्हणालास की राज ठाकरे उद्धव ठाकरे होतील का, म्हणजे एक संघटनात्मक बेस किमान त्यांचा तयार होईल का. तर ते म्हणाले अंजली दमानिया जसं पेपरला आलेल्या बातम्या वाचते आणि त्याच्यावर एक निगेटिव्ह सरकारविरुद्ध प्रतिक्रिया ताबडतोब देते, आरोप करते, आणि त्या आरोपाची कसलीही पुरावे सिद्ध करण्याची, हे मी तुमच्या अण्णा हजारेंबाबत सुद्धा पाहिलं की त्यांना कसलं, आम्ही तर खरं म्हणजे ते स्टिंज ऑपरेशन होतं अण्णांचं, पण गंमत अशी की ते ज्यांच्या सांगण्यावरून केलं होतं त्यांनीच नंतर मला सांगितलं की आता हे प्रकरण बऱ्यापैकी पेटलं आहे, आता आपण त्यांचं हे स्टिंज ऑपरेशन होतं असं जाहीर करू नको. म्हणजे असं झालं की मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि त्यांना शिवसेनेच्याच एका मंत्र्याची वाट लावायची होती, नावही सांगायला मला काही अडचण नाही आहे, पण वाट लावायची होती. तर त्यांनी एक फॅब्रिकेटेड कागदपत्र तयार केले आणि त्याची एक फाईल बनवली व्यवस्थित. त्याच्यामध्ये सगळंच बोगस होतं. म्हणजे हे AI सहाय्याने, जशी आता तुम्हाला हा त्याला मिठी मारतोय, तो त्याच्याबरोबर नाचतोय, राष्ट्रपती नाचतायत किंवा राष्ट्रपती काय अमुक करतायत तमुक करतायत, काय वाटेल ते बघताना तुम्ही AI त्या काळात AI नव्हतं, पण झेरॉक्स करताना अशा तऱ्हेने फॅब्रिकेट करता यायचं. तर त्यांनी ते केलं होतं फाईल, आणि ती माझ्याकडे दिली होती. आणि अण्णा हजारेंच्याकडे ज्याचं दळणवळण आहे असा एक माझा मित्र होता, ते त्यांना माहिती होतं. ते म्हणाले तुझ्या मित्राला दे आणि अण्णा हजारेंकडे पोचवून याच्याबद्दल त्यांना बोलायला सांग, कारण ते कसलंही व्हेरिफिकेशन न करता त्यांच्याकडे आरोप कुणी काही केला की लगेच बोलून टाकतात, जसं अंजली करते आता, किंवा आता राज ठाकरे पण करायला लागले. तर खरंच मी ती फाईल माझ्या मित्राला दिली आणि त्याला सांगितलं ही गोपनीय फाईल आहे, मी अक्षरशः बरी मेहनत करून ही मी फाईल या मंत्र्यावरची मिळवलेली आहे, आणि तो शिवसेनेचा मंत्री आहे आणि शिवसेनेतच माझे सगळे मित्र आहेत, तर त्यामुळे मी एक्सपोज होता का म्हणे याच्यामध्ये. पण अण्णा हजारेने जर हा विषय उठवला तर त्या मंत्र्याचा राजीनामा होऊ शकतो. मला माहिती होतं, मनोहर जोशींना माहिती होतं की हे कम्प्लीट फॅब्रिकेटेड काल्पनिक प्रकरण आहे, ह्याच्यामध्ये कोणतेही पुरावे नाहीत, फक्त आरोप आहे. त्या माणसाला दिलं, त्यांनी नेऊन ते अण्णा हजारेंना दिलं, अण्णा हजारेने ते वाचलं, कसलंही व्हेरिफिकेशन केलं नाही. आय वॉज ट्रॅकिंग हिम. त्याला म्हटलं अरे वाचलं का, तर तो म्हणाला हो वाचली आहे. ते म्हणाले ह्या विषयावर तर महाराष्ट्रात रान उठवलं पाहिजे, या माणसाचा राजीनामाच घेतला पाहिजे. नुसती फाईल वाचून तसलंही व्हेरिफिकेशन केलं नाही अण्णांनी दुसऱ्याशी प्रेस कॉन्फरन्स घेतली, आणि तीच फाईल जी आम्ही फॅब्रिकेट करून मनोहर जोशींनीच दिली होती मला, शिवसेनेच्याच मंत्र्याविरुद्ध, नाव सांगितलं तो मंत्री मला ओळखतो आणि व्यक्तिशः तो मला फोन करेल आणि म्हणेल की तू माझा फार मोठा विश्वासघात केलास. आणि त्यांनी मागणी केली, आणि मनोहर जोशींना एक 4-5 लोकांना हटवायचंच होतं. मनोहर जोशींनी ज्यांचे राजीनामे घेतले
ते जसे फडणवीस सूड उगवतात राजकीय, ती प्रथा त्याही ब्राह्मणाची होती. फडणवीस देखील अंजली दमानियाकडे फाईल पाठवतात असा मला संशय आहे, कारण मी मनोहर जोशींच्या फाईल पोचवत होतो, तर कोणीतरी फडणवीसांकडून पोचवतो आहे अंजली दमानियाला असा माझा संशय आहे. कारण पुढे त्याचं सिद्धी किंवा ते हे होत नाही, नुसते आरोप होतात आणि मग राजीनामा मागते ती प्रत्येकाचा, पुढे काहीच नाही. तर गंमत अशी की टपलेच होते मनोहर जोशी. ते झाल्याबरोबर त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं की हे राजकीयदृष्ट्या आपल्याला फार महागात पडेल, आणि राजीनामा घेतला, त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला. होय. आणि फक्त मला माहिती होतं की ही फाईल काल्पनिक आहे. त्या मंत्र्यालाही कळत नव्हतं की याचा इन्कार कसा करायचा, कारण शासकीय कागदपत्र म्हणून ते सबमिट केले गेले होते आणि त्याचं कसलं व्हेरिफिकेशन आहे. जा कोर्टात, राजीनामा घेतल्यानंतर जा कोर्टात. असं आणखीन एका मंत्र्याचं झालं, त्याला परत पण घेतला. आत्ताही असं आहे की मंत्रिमंडळाचं जर फेररचना झाली, होणार आहे, वेळ आहे अजून, होणार आहे, तर त्याच्यामध्ये ज्यांच्या विरुद्ध माहिती अंजली दमानियाला फडणवीसांनीच पुरवली तेच मंत्री फक्त जाणार आहेत. तुम्हाला सांगतो मी, गौप्यस्फोट आहे, तर त्यात काही विशेष आहे असं नाही. लोकांनाही माहिती आहे की फडणवीस कोणाचा काटा काढणार आहेत, त्यांची नावंही माहिती आहेत, आणि कोणाला फुलं देऊन आत आणणार आहेत त्यांचीही नावं माहिती आहेत. तर त्यामुळे हे तर प्रकरण काही नाही. तुम्हाला मी आता आणखीन एक विचित्र गोष्ट सांगतो की अशा काल्पनिक गोष्टींचे परिणाम कसे होतात. माझा मूळ मुद्दा आहे की राज ठाकरेलाही आता लोक अंजली दमानिया समजायला लागले की काही झालं की आपलं एक ट्विट करतात किंवा ते एक्स करतात. राज ठाकरे इज नॉट मेंट फॉर एक्स. तो रस्त्यावर उचलून झुंजणारा योद्धा म्हणून लोकांना हवा आहे. तो पत्रकं काढणारा मग अनिल गलगलीन त्याच्यामध्ये फरक राहणार नाही. तो अनिल गलगली, अंजली दमानिया या लेवलवर चालला. दॅट इज नॉट राज ठाकरे वी एक्सपेक्ट. राज ठाकरेची माणसं रस्त्यावर उचलली पाहिजे, त्यांनी आंदोलन केलं पाहिजे, कुठेतरी सरकारवर एक दबाव निर्माण, दबाव गट म्हणून त्याच्याकडून अपेक्षा आहे, अभाव गट म्हणून नाही आहे. तर तुम्हाला एक शेवटची गोष्ट सांगतो की काय कसं होऊ शकतं. की मी अंतुले मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला अंतुलेंच्या विरुद्ध एक लॉबी काम करत होते, आणि त्या लॉबीच्या संदर्भामध्ये माझा संबंध होता काही लोकांशी. तर झालं असं की त्या लॉबीतल्या त्यावेळेला मी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवू द्यायचो लोकांना, बऱ्यापैकी द्यायचो. किंवा त्यावेळेला अशी मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या 10 नेत्यांची उदाहरणं, माफीचा साक्षीदार म्हणून तुम्ही मला स्वीकारलं तर सांगू शकेन की ह्या 10 नेत्यांची राजकीय आयुष्य उद्ध्वस्त झाली. त्यावेळेला खांद्यावर बंदुका ठेवल्या गेल्या, तो खांदा माझा होता, आणि ठेवणारे फार मोठी माणसं होते, फारच मोठी माणसं होती. तर एक अशी स्टोरी आम्ही कुक केली. एक 4-5 माणसं होती, त्याच्यामधले 3 मंत्री होते जे अंतुल्यांच्या विरुद्ध होते, अंतुल्यांबरोबर असून त्यातले एक आता वारले, पण मला वाटतं 2 वारले, तर एक आहेत अजून. तर त्याने असं सांगितलं की अंतुल्यांना या देशाचं पंतप्रधान, पहिला मुसलमान पंतप्रधान होण्याची इच्छा आहे, आणि एक 25-30 मुसलमान राष्ट्रामध्ये याच्याकरता पैसे गोळा करणं चालले आहेत, आणि इंदिरा गांधीला उचकटून टाकायचं सत्तेवरून आणि अंतुल्यांना करायचं, असा एक मोठा डाव शिजतोय. अशी स्टोरी आपण करू शकू का? बिलीव्ह मी, याचे पुरावे आहेत आणि आता त्या स्टोरीचे. आणि अंतुलेंनी पण मला नंतर माझे मित्र झाले, त्यावेळेला नव्हते मित्र माझे. तर मी म्हटलं करता येईल स्टोरी. त्यामुळे असं छोट्या कुठल्या तरी वर्तमानपत्रात नाही, मोठ्या ठिकाणी आलं पाहिजे. त्यामुळे हां ठीक आहे, चालेल म्हटलं. तर त्यावेळेला मनोहर साप्ताहिक जवळजवळ 1,00,000-1.5 लाख खपायचं, आणि दत्ता सराफ त्याचे संपादक होते. तर दत्ता सराफांना मी सांगितलं की बा हे 3 मोठे मंत्री आहेत, त्यातले एक तर उपमुख्यमंत्री होते. तर त्यांनी असं एक फॅब्रिकेट केलं आहे. त्यांना प्रामाणिक, मी माझ्या संपादकांना कधी खोटं नाही सांगितलं. त्यांना सांगितलं की हे फॅब्रिकेटेड बातमी आहे, ही प्लांटेड बातमी आहे, ही टेबल न्यूज आहे. मी सांद लोकसत्ता नावाचं चंद्रशेखर वाघ संपादक असलेलं एक सायन दैनिक होतं, आणि महानगरची कॉम्पिटिशन होते. वर्षातल्या 365 पैकी जवळजवळ मला वाटतं एक 65 ते 100
काल्पनिक बातम्या हेडलाईनला मी द्यायचो त्यांना. सकाळी त्यांचा फोन यायचा, अरे काय हेडलाईन दे. आणि मी पॉलिटिकल बातम्या फेब्रिकेटेड माझ्या मनात त्या क्षणाला ज्या येतील त्या द्यायचो आणि सांदोक्साची हेडिंग बनायच्या त्या. ह्या असं वर्तमानपत्रसृष्टी कशी चालते हे मी ज्या दिवशी बोलेन ना त्या दिवशी भयंकर बॉम्बस्फोटच होतील आपल्या इकडे, की अरे बापरे हे असं. मग मांतुल्यांचं सांगतो की मी त्यांना म्हटलं की असं असं एक फॅब्रिकेटेड न्यूज आहे की अंतुल्यांकरता पैसे गोळा करतात मुस्लिम राष्ट्र पहिला पंतप्रधान बनवण्याकरता. आणि तिथे म्हणजे काहीतरी पुरावा लागेल. नाही मी म्हटलं व्हाय अंतुले शुड बी मेड प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणून एक डॉक्युमेंट आहे आणि ते त्यांच्या भाषेमध्ये आहे. आम्हाला ते अरबी भाषेतलं काही मिळत नव्हतं. यांनी कुठून तरी त्या अरबी भाषेतला कसला तरी तुकडा काय माहिती नाही, कारण अरबी इथे पण आम्हाला पण येत नाही, त्यांना पण येत नाही, कोणालाच येत नाही. तर ते काहीतरी एक केलं त्याने फेब्रिकेट असं, म्हणजे व्हेक केलं, असं स्पंजी केलं. आणि ती स्टोरी मनोहरला लागली. यू बिलीव्ह मी, ही स्टोरी डिसेंबरमध्ये आम्ही मनोहरला लावली. माझ्याकडे IBचे लोक आले, कारण माझ्या नावाने आली ती स्टोरी. IBचे लोक आले, ते मला म्हणाले की हे कुठून मिळालं तुम्हाला. तर म्हटलं सोर्स आम्ही सांगत नाही. नाही म्हणे आम्हाला, मी त्याच्यातले एक गृहस्थ जे होते ते माझे मित्रच होते आणि ते त्यावेळेला IGचे इंटेलिजन्स ब्युरो IBचे चीफच होते. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की अनिल, अरे दिल्लीहून साक्षात इंदिरा गांधींनी या प्रकरणाची चौकशी करायला सांगितलेली आहे, तर तू थोडं मला तरी सांग की हे कुठून आलं तुझ्याकडे. मी म्हटलं मी काय व्हेरिफिकेशन केलेलं नाही, पण सांगणारा माणूस मोठा असल्यामुळे मी हे केलं. आणि मी त्यांना उपमुख्यमंत्र्यांचं नाव सांगितलं की त्यांनी मला ही स्टोरी दिलेली आहे. अरे बापरे. पण म्हणे इंदिरा गांधी भयंकर अपसेट झालेले आहेत आणि याची पॉलिटिकल रिपलिकेशन होतील. आणि हे तुला काय मनोहरला एक स्टोरी मिळाली, एक आठवडा अंतुले शुरबी मेने, अंतुल्यांची महत्त्वाकांक्षा, देशाचा पहिला पंतप्रधान, मुस्लिम पंतप्रधान वगैरे वगैरे, तुम्ही छापून मोकळे झालात, पण म्हणे याच्यात अंतुलेंचं आयुष्य बर्बाद होईल बघा. म्हटलं असं मनोहर साप्ताहिक ते काय, त्याचा लागभर खप काय, त्याच्याकरता इंदिरा गांधी अपसेट होते आणि ती काहीतरी त्यांच्यावर कारवाई करेल. आय डोंट बिलीव्ह. हे मी ते IG चीफ आमचे होते जे विश्वराज बाम, नावच सांगून टाकतो तुम्हाला. त्यांना मी म्हटलं की मला विश्वास नाही बसत की असं कुणी काही छापेल आणि त्याच्यावर परिणाम होईल. नाही म्हणे इंदिरा गांधी संशयी आहेत. आणि खरंच तसं झालं की डिसेंबर महिन्यात ही स्टोरी आली. अंतुल्यांवर प्रचंड प्रेशर तयार होत होतं की हे काय आहे याचं सगळं अमुक, आणि त्यांना काही सांगताच येत नव्हतं, कारण हे नव्हतंच काही. ते निगेटिव्ह पुरावा कुठून देणार की असं नाही आहे म्हणालं ते आहे असं काही नव्हतंच. आणि मग पुढे असं झालं की 12 जानेवारीला लेंटिननी अंतुल्यांचा आणि इंदिरा गांधी प्रतिष्ठानच्या देणग्यांचा दुरान्वयाने संबंध आहे अशा तऱ्हेचा रिमार्क मारला. अशा तऱ्हेचे रिमार्क देशातल्या किमान 100 मंत्र्यांवर तोपर्यंत आलेले होते. ह्या अंतुलेनेच मला नंतर सांगितलं. ते म्हणाले तुझ्या या सगळ्या उपद्व्यापानंतर मला मंत्री म्हणून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला सांगितल्यानंतर मी अभ्यास केला की याच्यापेक्षाही वाईट शेरे इंदिरा गांधींच्या वेगवेगळ्या राज्यातल्या मंत्र्यांवर, मुख्यमंत्र्यांवर, केंद्रीय मंत्र्यांवर कोर्टाने दिलेत का, आणि त्यावेळेला राजीनामे घेतलेत का. तर त्यामुळे त्यांचे नाही घेतले, पण माझा घेतला. आणि त्याला कारण तुझा हलकटपणा आहे. तुझी ती स्टोरी दिली ती त्यांच्या डोक्यात बसली म्हणून माझं मुख्यमंत्रीपद गेलं. ह्या अंतुलेंनी मला स्वतःनंतर माझे जे खूप जवळचे मित्र झाले त्यांना मी मदत खूप केली. आता त्यांनी काल्पनिक स्टोऱ्या कोणाकोणाविरुद्ध केल्या वेगळा इतिहास आहे, जाऊ द्या. पण हे असं होतं. तर आता मला तुम्हाला सांगायचं होतं की उद्धवबद्दल सहानुभूती मला दिसत नाही, आणि राजची पण क्रेज तो जेवढा आता पत्रकारांवर अवलंबून राहतोय त्याच्यामुळे कमी होते. त्याच्याकडे आहेत लागणार. ते आता काय झालं माहिती आहे की ही गोष्ट खरी आहे बरं का, की फडणवीसांनी एक सायकॉलॉजिकल वॉर तयार केलं आहे. ते कुणाच्या लक्षात नाही आलं, माझ्या लक्षात आलं, कारण ते ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहेत त्यांना मी काही वेगळ्या कारणाने वेगळ्या गोष्टी कॉन्ट्रीब्यूट करतो. माझ्याकडे ब्युरोच आहे ना, माझ्याकडे मी तुम्हाला सांगितलं की आम्ही वर्तमानपत्र चालवतो लोकांची. म्हणजे 8 पानी वर्तमानपत्रात 4-4, 6-6 पानं आमची रोज असतात, आणि ChatGPT आणि आमची टीम यांच्या मदतीने आम्ही त्यांची पेपर चालवून देतो. त्यांना कुठेही माझं नाव नसतं त्याच्यामध्ये, पण आम्ही पेपर अख्खा चालवतो. आणि आणखीन एक सिंडिकेटेड कीमध्ये पण आम्ही बातम्या पाठवतो. आणि अनेक हे जे यूट्यूबर्स आहेत म्हणा किंवा एक्सवाले आहेत किंवा अनेक नेते आहेत त्यांना आम्ही कॉन्ट्रीब्यूट पण करतो. तो प्रोफेशन आहे माझा.
धंदा आहे. तर त्यांच्या तिथून मला कळत आहे की फडणवीसांनी एक वातावरण असं तयार केलं आहे की तरुण पोरांनी सगळ्या आंदोलनापासून दूर राहा. तुम्हाला जर तुमच्यावर FIR दाखल झाला तर तुम्हाला केवळ कोर्टाच्या चक्रा टाकायला लागणार नाही, तर तुम्हाला सरकारी नोकरी बंद होईल, तुम्हाला खाजगी नोकरी पण बंद होईल, तुमचा पासपोर्ट कॅन्सल होऊ शकतो, तुम्हाला भवितव्य राहणार नाही, तुम्ही बेकार राहाल, जेलमध्ये तुम्हाला भोगावं लागेल आणि आईबापांना वाऱ्यावर सोडून तुम्हाला चक्रा मारायला आहे. हा जो फिअर कॉम्प्लेक्स आहे ना, फोबिया, ऑलमोस्ट फोबिया सामाजिक आंदोलनांचा. बघा तिकडे 2 कोटी लोक का काय झाले म्हणून तुम्ही त्या झुरळ पार्टीला हे करत होता. बघा ना दिल्लीच्या याच्यावर किंवा सगळीकडेच एकूण एवढे 2 कोटी असलेल्या माणसाच्या याला काय माणसं जमतात. मॅक्झिमम जमलेली माणसांची संख्या जी काय आहे ती 5,000च्या पुढे जात नाही आहे. याचं कारण हा फोबिया महाराष्ट्रामध्ये तर फडणवीसांनी पसरवला आहे आणि एकूण देशात देखील अमित शहांचे लोक पसरवत आहेत. किंवा BJPचे वाटत नाहीत असे काही लोक आहेत, त्यांनी ही मोहीम हातात घेतली आहे तरुणांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्याची की आंदोलनात पडाल तर याद राखा. हा पण एक गौप्यस्फोट आहे बरं का. ही आंदोलनात आणि करणार ते FIR दाखल झाला की त्या मुलाचं जीवन उद्ध्वस्त होईल अशी व्यवस्था करणार. अरे पोस्ट टाकली सोशल मीडियावर म्हणून कॉलेजमधून काढून टाकतायत ना. मगाशी मी यादी तयार करायला सांगितली होती त्यांना, अजून आमच्या लोकांची झाली नाही आहे, पण निम्या ठिकाणी सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट आहे ती भाजपच्या मोदींच्या विरोधातली आहे किंवा काहीतरी नॅशनल इश्यूच्या संदर्भामध्ये प्रतिकूलता व्यक्त करणारी आहे. ह्या पॅलेस्टाईन आणि याच्या संदर्भामध्ये सरकार त्यांची बाजू घेतं, पॅलेस्टाईनची आंतरराष्ट्रीय पातळीवर, वैयक्तिक पातळीवर त्याच्या संदर्भात येत आहेत. अरे कसले देशद्रोहापासून आरोप लावत आहेत. एक फिअर कॉम्प्लेक्स, एक फोबिया तयार केलेला आहे. तर तो यशस्वी झाला आहे. आता लोक आंदोलनाला घाबरतात. आता पूर्वीसारखी महाराष्ट्रात तुम्हाला आंदोलनात तरुणांची दिसणार नाहीत, लक्षात ठेवा. हे आता रामरक्षा म्हणायला बसले, पण आता यांनी पण काही कमी केलं नाही. यांनी हिला टाकलीच होती ना. मग अमरावतीची नवनीत राणा जर नवऱ्यासकट जेलमध्ये गेली होती केवळ हनुमान चालिसाच्या म्हणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल, तर याला रामरक्षा करता उचलून टाकतील का? नाही टाकणार. कारण फडणवीसांचं गेम आहे फार मोठा की उद्धवची सहानुभूती नष्ट करायची, ते काय म्हणतात ना दात नखं काढायची, तसं तो निर्विष करून टाकायचं त्याला आणि मग त्याला सापाचं गांडूळ करून अस्तित्वात ठेवायचं. ही पॉलिसी आहे फडणवीसांची. त्याचे खूप तपशील आहेत माझ्याकडे, मी बोलेन तुमच्याशी कधीतरी. पण मित्रांनो, हे आंदोलन फसेल सांगायला काही वेगळं कारण नाही. किती दिवस करणार तुम्ही? किती दिवस करणार? तुम्हाला माहिती आहे एक गोरक्षा आंदोलन देवनर कत्तलखान्यासमोर चाललं होतं. ते किती वर्ष चाललं? 12 वर्ष. 12 वर्ष गोहत्येकरता रोज एक 25 माणसं तिथे जायची, सत्याग्रह करायची, अटक करून घ्यायची, त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन नाव लिहून घ्यायचे आणि सोडायचे. परत दुसऱ्या दिवशी 12 वर्ष रोज केलं. काय झालं? काही नाही. 12 वर्ष ते रोज सकाळी उठून जेलमध्ये जात राहिले. जेव्हा ते यांना काय गोहत्याबंदीचा कायदा ज्या पद्धतीने जिथे आणायचा होता तेवढ्याच राज्यांमध्ये आणला. ज्या राज्यात गोहत्या भारतीय जनता पक्षाचा डॉमिनन्स आहे तिथे देखील गोहत्या बंदी नाही, ही वस्तुस्थिती. वॉट एव्हर इट इज. माझा मूळ मुद्दा जो आहे तो लक्षात आला का तुमच्या? की लोकांना ते राज ठाकरे नको आहेत की जे एक्सवर वगैरे प्रगट होत आहेत आणि अंजली दमानी या कॅटेगरीमधले होत आहेत, किंवा तेही नको आहेत की त्या तुमच्या अण्णा हजारेंसारखे नुसतेच बोलभाऊ आहेत. त्यांना योद्धा असे हवेत आणि योद्धा या भूमिकेतून ते बाहेर पडलेत. त्यामुळे थोडंसं वैफल्य आहे लोकांच्यामध्ये. आणि उद्धव ठाकरेबद्दल एवढे लोक सोडून गेले तरी सहानुभूती ही डिझर्व, त्याच लायकीचा तो आहे असंच लोक म्हणतात. आणि म्हणून उद्धवचं कुठलंही आंदोलन यशस्वी होईल असं मला वाटत नाही. माणसं जमवणं काय अवघड नसतं. माझा तर एक मित्र माणसं पुरवण्याचं ठेका आहे. सकाळच्या शाळेचे जे शिक्षक असतात त्यांना तो सकाळच्या शाळा संपल्यानंतर बसमध्ये बसवून निनाळे जे पॉझिटिव्ह कार्यक्रम असतात, मंत्र्यांच्या सत्कार बित्कार किंवा फंक्शन्स, त्याला तो त्यांना घेऊन जातो. त्यांना पैसे 500 रुपये दिले जातात अटेंडन्सचे. या असं आहे. त्यामुळे माणसं जमवणं हे तर फारच सोपं आहे. साधारणतः मला जरी तुम्ही सांगितलं तर मी त्या मित्राला कॉन्टॅक्ट दिलं तर मी साधारणतः 3,000 ते 5,000 माणसं तुम्हाला 48 तासाच्या नोटिसीने 500 रुपये पर पर्सन प्लस
जेवणाचं पाकिट याच्यावर आणून देऊ शकतो. त्यामुळे माणसं जमवणं हा काही विशेष नाही त्याला, पण त्यांनी सहानुभूती गमावलेली आहे आणि त्याचं हे जे रामरक्षा चळवळ आहे ते त्याच्या अंगाशी येईल. कारण तू हनुमान चालिसा म्हणणाऱ्या नवनीत राणाला अटक केली होतीस हे लोकांना विसरता येणार नाही. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.